राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारत वेगाने पाऊल टाकत आहे, पण शहर, निमशहर वगळता विशाल ग्रामीण भागामध्ये यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही। त्यामुळे आता सरकारी सर्व योजनांचा लाभ देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय होताना दिसतोय। आरबीआय डीबीटी लाभार्थ्यांना यूपीआयशी जोडण्याचा विचारत आहे, त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना बँकेत जाऊन रक्कम काढण्याची गरज भासणार नाही। ते यूपीआयच्या माध्यमातून थेट रक्कम हस्तांतरित करू शकतील, डिजिटल व्यवहार करू शकतील। राष्ट्रीय देयके महामंडळाने भारतातील खेड्यांमध्ये यूपीआय पेमेंट सेवा लोकप्रिय करण्यासाठी स्थानिक बँकांना यूपीआय इकोसिस्टीम आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं सांगितलंय। एनपीसीआय सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका आणि इतर बँकांना यूपीआय सोबत जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यासाठी या बँकांना तंत्रज्ञानाची मदत करण्यात येणार आहे। सर्व तंत्रज्ञानाची मदत देण्यात येणार आहे। स्थानिक व्यापारी, दुकानदार यांच्या मार्फत एक यूपीआय इकोसिस्टीम वाढीवर भर देण्यात येणार आहे। सर्वत्र टेक्नॉलॉजीचे संस्थापक मंदार अगाशे यांनी सध्याच्या अपडेट्स विषयी माहिती दिली आहे। त्यानुसार 700 स्थानिक बँकांसोबत त्यांनी काम सुरू केलंय। त्यामधील 242 साठी त्यांनी यूपीआय पेमेंट सिस्टीम सक्रिय केली आहे। देशात जवळपास 300 दशलक्ष सक्रिय यूपीआय युजर्स आहेत। ग्रामीण भागातील मोठी लोकसंख्या यूपीआय पासून दूर आहे। त्यांना या परिघात आणण्यासाठी मोबाईल बँकिंगसाठी स्थानिक बँकांनी आरबीआय कडे परवानगी मागितली आहे। हा परिघ वाढवण्यासाठी ग्रामीण भागात ज्या शासकीय योजना राबवल्या जातात त्यांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचं धोरण गेल्या काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे। हा पैसा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो। आता हा निधी लाभार्थ्यांना यूपीआय देण्याचा विचार सुरू आहे। त्यामुळे ग्रामीण भागातही कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।